नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. सगळेजण जेवायला बसलेलो आहोत आणि माझी बिलकुल इच्छा नव्हती जेवायची, कारण मी व्हिडिओ एडिट वगैरे करत होती, तिकडे माझं काम करत होती आणि यांनी जबरदस्तीने इथे जेवायला बसवलं आणि सगळ्यांनी जेवण वाढून घेतलं होतं. मी जेवण पण वाढून नाही घेतलं. माझी बिलकुल इच्छा नव्हती काहीच करायची. का तर ते पण रिझन सांगते. कारण माझा पिरियडचा फर्स्ट डे आहे आणि पिरियडचा फर्स्ट डे असो की माझा लास्ट डे असो, मला त्या पिरियडच्या दरम्यान इतका त्रास होतो की मला काहीच करायची इच्छा होत नाही आणि मी एक प्रकारची बिमारच होऊन जाते. म्हणजे माझे डोळे आतमध्ये जातात पूर्ण आणि माझा चेहरा पण बघण्यासारखा नसतो. तर इथे तेच त्यांना माहिती आहे, माझ्या घरी तर सगळ्यांनाच माहिती आहे की काय त्रास होतो मला आणि माझ्या नवऱ्यालाही माहिती आहे. म्हणून त्यांनी जबरदस्तीने मला जेवायला बसवलं होतं. असे खूप लोक बघितलेले आहेत मी की त्यांना म्हणजे ते समजून नाही घेत की पिरियड्सचा त्रास काय असतो म्हणून. आणि बिलकुल म्हणजे असे पण लोक बघितलेले आहेत, असे पण लोक बोलताना बघितलेले आहेत की अरे यार, इतक्या दिवसाची सवयच झाली नाही का तुला म्हणून. तर काय आता त्यांना कोण सांगणार की काय त्रास असतो आतमधला आपल्या बायांचा. बाया समजू शकतात किंवा मग ज्यांच्यासोबत जे राहतात त्यांच्यासोबत ते समजू शकतात. माझ्या घरचे मला माहिती आहे की काय त्यांना त्रास होतो, तर त्यामुळे ते बरोबर समजून घेतात मला. इथे मला त्रास तर होतच होता सगळ्या गोष्टीचा, पण आता सगळं म्हणजे काही आटोपलं होतं आणि जेवण वगैरे आटोपलं. थोडा वेळ झाला होता, थोडा वेळ मी माझं कामं वगैरे आटपून घेतले. म्हणजे माझी एडिटिंग वगैरे राहिलेली होती, ती अपलोडिंग वगैरे ते सगळं करून घेतलं आणि म्हटलं आता बसून बसून तर राहून काही फायदा नाही. म्हणून मग मुलांनी ते हे खायचं होतं मुलांना डीमार्टमधून. आजकाल ते म्हणजे काय म्हणतात त्याला, क्रश मिळत आहे. म्हणजे ते पापड वगैरे असतात ना, त्याचे तुकडे मिळत आहे. काही असे तुकडे झालेले असतात पापडांचे, तर ते सगळे म्हणजे मिक्स मिळत आहे तर त्या डीमार्टमध्ये. तर ते माहीला आवडतात खूप जास्त. आईकडून पण आम्ही घेऊन येतो ना, तर ती बरोबर ती म्हणजे तळायला लावते किंवा मग ती भाजायला लावते. जास्तीत जास्त ती मायक्रोवेव्ह करते. तिला तळलेलं इतकं जास्त नाही आवडत, मायक्रोवेव्ह केलेलं आवडते. पण मुलं होते सगळे, तर त्यांना तळलेलं आवडते म्हणून मग सगळं ते तळून घेतलं, जे पण ते पापड होते ना. आणि इतके छान आहेत ते पापड, म्हणजे त्याच्या आतमध्येच ते तिखट वगैरे टाकलेलं आहे सगळंच, वरून काहीच टाकायची गरज नाही. तर ते तुकडे मिळतात आता. नाहीतर आधी ते फिंगर्स वगैरे मिळायचे, त्या सगळ्या गोष्टी तर ते पण आणायचो आम्ही. आणि आता ह्या पापडाचे तुकडे मिळायला लागले, याच वेळेला आणले आम्ही आणि छान वाटले मला तर ते. म्हणजे यानंतर आणायला बरे म्हटलं, थोडे घे पहिल्यांदा. तर माहीला म्हटलं की जास्त काही घेऊ नको, ते पडलेलं राहतील तसेच. कारण मला बिलकुल आवड नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींची, म्हणजे खाण्याची तर बिलकुलच आवड नाही आहे की असं मी स्वतःसाठी बनवून खाईल, तर असं तर होणारच नाही बिलकुल. मला माझ्यासाठी स्वतःसाठी बनवायची गरज पडली ना, मी काहीच बनवणार नाही. पण मला असं कोणासाठी बनवायचं काम पडलं तरच मी बनवू शकते. नाहीतर मला जर एकटी असली मी घरी, असं कोण कोण आहे, खूप जण असतील माझ्यासोबत रिलेट करणारे, की स्वतःसाठी जर बनवायचं असलं तर ते असेच खिचडी बनवून घेतील किंवा असंच काहीतरी इझिली जे बनेल, समजा नाश्त्याचा आयटम किंवा काही पण, तर असं बनवून घेणार. पण जर दुसऱ्यांसाठी बनवायचं असलं तर ते बनवू शकतात. तर आता हे सगळं बनवून रेडी आहे. आणि आता मी जसं मला हे मी डबा काढला ना, काय म्हणतात त्याला आपल्या याचा, तिखट मिठाचा, तर मला दिसलं ते की सगळं काही खाली पडलेलं होतं. आता हे मुलं यूज करतात कधी कधी, तर ते सगळं खाली पडलेलं होतं आणि थोडा गंदा दिसला मला. तर म्हणून मग मी म्हटलं चला याला क्लीन करून घेते. ते सगळं केलं, म्हणजे पापड वगैरे तळून घेतले, साईडला ठेवून दिले. असंच असतं माझं. मला जे काम दिसलं पहिल्यांदा, माझ्या हातात जे काम आलं ते करून घेते मी. आता इकडे बसले मुलं वाट बघत की अरे मम्मी पापड देणार आपल्याला, नंतर आपण खाऊ. त्यांना माहीत पण नव्हतं म्हणा, म्हणजे ते त्यांना आधी ते मायक्रोवेव्ह करून दिलेले होते, ते खात बसले होते ते. नंतर मग मी इकडे रडायला लागलेली होती. मग म्हटलं तोपर्यंत हे जे हा जो डबा आहे हा क्लीन करून घेते. तर पहिल्यांदा हातात आल्याबरोबरच माझं तसं असतं की माझ्या डोळ्यासमोर जर मी जेवणही करत असले ना, माझ्या डोळ्यासमोर कधी कचरा दिसला, काही असलं, तर पहिल्यांदा मी हातात कापड घेते. पहिल्यांदा मी ते क्लीन करते. माझ्या डोळ्यासमोर जर दिसलं तर मला ते करमतच नाही. पहिल्यांदा क्लीन करते, नंतर मग हात धुवून परत जेवायला बसते. तर हे असं माझं काम आहे. मला ते करमतच नाही. समोर जर डोळ्यासमोर ते धूळ दिसत असेल किंवा मला डोळ्यासमोर ते चिकट दिसत असेल काही, तर नाही समजत, मग मी बघतच नाही. जर मला कामं असले ना, तर मग मी किचनमध्ये येऊनसुद्धा बघत नाही. जर किचनमध्ये आली तर मला ते क्लीन केल्याशिवाय जमणार नाही. असं म्हणून आता पहिल्यांदा हे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्या वाट्या वगैरे चिकट झालेल्या होत्या थोड्या, तर त्या क्लीन करून घेतल्या. आणि हा मसाल्याचा डबा कसा रोज हात लागतो आपला, आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्याच वेळेला हात लागतो, तर चिकट होतोच.
पण त्यातला तो नेहमी क्लीन करणं ती आपली जबाबदारी आहे आणि नेहमी क्लीन करून ते सगळं स्वच्छ ठेवणं. पण वरून तर पुसत राहतेच, आतून थोडं होते की ते पडलेलं असतं तर ते पुसलं जात नाही. काल परवाच्या ब्लॉगमध्ये एक कॉमेंट आली होती की ताई तुझं घर इतकं क्लीन कसं दिसतंय, तर त्याचंच रिझन सांगणार आहे मी. कसं आहे, जर तुम्हाला घर तुमचं क्लीन ठेवायचं असेल तर एका दिवसात तुमचं घर तुम्ही क्लीन ठेवू शकत नाही किंवा तुम्ही एका दिवसात तुमचं घर पूर्ण क्लीन करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या सवयी लावा लागतात रोजच्या करण्याच्या. म्हणजे तुम्हाला जर तेव्हाच्या तेव्हा काही डाग दिसले तर तेव्हाच्या तेव्हाच पुसून काढायचे, किंवा मग तुम्हाला धूळ दिसला तर तेव्हा तेव्हा पुसून काढायचं, किंवा मग असं रोजचं ठरवून घ्यायचं की हा कॉर्नर मला आज क्लीन करायचा आहे, ह्या कॉर्नर मला म्हणजे या कॉर्नरला मला आज क्लीन करूनच राहायचं आहे म्हणून. तर ही असं जिद्द ठेवली ना तर रोजचं काम आपलं सोपी जातं आहे. म्हणजे तुम्ही एक कॉर्नर आज क्लीन करा, दुसरा कॉर्नर दुसऱ्या दिवशी क्लीन करा. म्हणजे पूर्ण काही लोक काय करतात की पूर्ण आठवडाभर बसलेले राहतात, एक दिवस काढतात, मग त्या दिवशी तुम्हाला खूप जड जाणार. पण तुम्ही रोज असं 15 मिनिट 20 मिनिट जर काढाल ना ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर बिलकुल तुम्हाला जड जाणार नाही. मला असं बिलकुल त्रास होत नाही कोणत्या गोष्टीचा. मी माझ्या हातात जेव्हा आलं ना, म्हणजे समजा मी जेवण करायला ताट घ्यायला जरी आली आणि मला मायक्रोवेव्हवर धूळ दिसला, किंवा मला फ्रीजवर धूळ दिसला, किंवा मला ट्रॉलींनाच चिकट लागलेलं दिसलं, तर मी पहिल्यांदा ते करते, मग मी माझं ताट घेणार. ही मी सवय लावून घेतलेली आहे माझ्या स्वतःला. आणि हीच सवय माझ्या घरच्यांनाही आहे सगळ्यांना. म्हणजे आता ते इतकं तर डीप करत नाहीत, समजा किचन वगैरेचं जबाबदारी तर ते बिलकुलच घेत नाहीत कोणी. म्हणजे किचनची जबाबदारी पूर्ण माझी असते. म्हणजे किचन जर क्लीन दिसत असेल तर ती पूर्ण जबाबदारी माझी आहे किचन क्लीन ठेवण्याची. पण जे बाकीचं आहे ते सगळं म्हणजे हेल्प करून देतात मला त्या गोष्टीसाठी. जसं की मी जर माहीला म्हटलं की मला हा कॉर्नर आज क्लीन करून दे माही, तर ती क्लीन करून देणार. कारण तिचं जेव्हा नसलं, आता 10वीच्या वेळेला तर तिने पूर्ण वर्ष काहीच नाही केलं आणि मीही तिला काहीच म्हटलं नाही. कारण मला माहीत होतं की मुलांना जर आपण म्हटलं तर मुलं नंतर जेव्हा रिझल्ट लागतात तेव्हा आपल्यालाच बोलतात. म्हणजे आपल्यालाच म्हणतात की अरे तुमच्यामुळे तुम्ही मला कामं सांगत होते म्हणून मग मी हे करू शकले नाही, तुम्ही मला ते सांगत होते म्हणून मी ते नाही करू शकले. म्हणून मला तिच्या रिझल्टच्या मागे कोणतंच रिझन द्यायचं नव्हतं की आमच्यामुळे हे असं झालेलं आहे म्हणून तिने 10वीच्या वेळेला कोणतेच इतके जास्त कामं सांगितल्या नाही. आणि घरचे तर बिलकुलच नाही सांगितलं आहे. बाहेरचे तरी थोडंफार एखाद्या वेळेला ती करून घेतलं तर करून घेतलं तिने, नाही तर ते पण असं काही सांगत नव्हतं आम्ही तिला जास्त. तिचं करू देत होतो आणि तिला जसं वाटलं तसं तिने केलं. आता ही 11वी 12वी आहे, तर खूप जण विचारत आहे की तिने काय घेतलं म्हणून. तर PCB घेतलेलं आहे तिने. तिची ॲडमिशन अजून प्रोसेसमध्येच आहे, पूर्ण म्हणजे ॲडमिशन झाल्यासारखीच आहे. पण तिची ट्युशन वगैरे तिने सुरू केलेली आहे, सगळ्या गोष्टी त्या झालेल्या आहेत आता. तर हे सांगत होती म्हणजे माही की लायझॉल आधी होतं आपल्याकडे तरी आपण लायझॉल आणलं, कारण मोठं पॅक होतं लायझॉलचं आणि परत आपण यावेळेलाही लायझॉल आणलं म्हणून. पण काय हरकत नाही, आता ह्या गोष्टी कशा आहेत यूज होणाऱ्या आहेत, त्या यूज होतातच. तर मला पोट दुखत होतं माझं, सगळ्या गोष्टी मला खूप पेन होत होतं. तर यांनी म्हणजे इथला जो एरिया आहे हा साफसफाईसाठी काढला होता. तर दोघंही बापलेकांनी मिळून पहिल्यांदा तर ही बेसिनच्या खालचं सगळं क्लीन केलं, ऑर्गनाईज केलं. नंतर माहीनी ही पूर्ण जे आहेत शेल्फ ही ऑर्गनाईज केलं आहे. इथे म्हणजे एक्स्ट्रा जे सामान आणलेलं होतं आता डीमार्टमधनं, जसं की पेस्ट असतो किंवा शॅम्पू असतात, कंडिशनर असते, ह्या सगळ्या गोष्टी एका जागेवर दिसतात आम्हाला, म्हणून तिथे ते ऑर्गनाईज करून ठेवलं तिने. आणि नंतर मग संध्याकाळी हे लोक बाहेर गेले होते सगळेचे सगळे. आणि यांना तर बिलकुल म्हणजे आता अद्विकने काही म्हटलं, आता अद्विकचं कसं आहे, अद्विकच्या सुट्या पण संपत आलेल्या आहे, पण त्याला खूप दिवसाचा 2-4 दिवस झाले तो जिद्द करत होता ह्या गोष्टीसाठी, गेमिंग कन्सोलसाठी. तर हा गेमिंग कन्सोल त्याला पाहिजे होता, पण यांनी आधी घेऊन द्यायचा होता त्याला, पण त्यांनी आता घेऊन दिला. म्हणजे आता त्याची शाळा सुरू होणार आहे 1-2 दिवसांनी आणि त्याला गेमिंग कन्सोल घेऊन दिलेला आहे. आता तो त्यामध्ये बिझी होऊन जाणार, तर मग अभ्यास करणार नाही. पण आता 2-3 दिवसच मी त्याला वापरू देणार आहे हा, आणि नंतर मग मी पॅक करून ठेवून देणार आहे. मग सुट्या लागल्या परत काढणार आहे. तर हा आता गेमिंग कन्सोल त्याला घेऊन दिलेला आहे. आता तो एक गेम आहे कोणता तरी, तो डाउनलोड करून मागणार आहे कृष्णाला, काहीतरी करणार आहे ते, मला इतकं कळत नाही. ऑनेस्टली सांगते, मी TVला हातसुद्धा लावत नाही. माझ्या TVला मला आठवत नाही की मी लास्ट टाईम TV केव्हा स्वतःहून ऑन केली होती. मला रिमोटसुद्धा माहीत नाही TVचं. हे आधीचं त्याचं गेमिंग कन्सोल होतं, ते पूर्ण खराब झालेलं होतं.
तर आता ते नवीन आणलेलं आहे. नंतर कृष्णानी हा गेम डाउनलोड केला, काहीतरी केलं आणि मग नंतर ते खेळत बसले. तर असं आहे. तर मी बिलकुलच टी व्हीला हात लावत नाही, मी टी व्हीवर काहीच बघत नाही. सिरियल झाल्या, हे झालं, मी कित्येक वर्ष झाले नाही बघितलेलं आहे. आणि इथे आम्ही बसलेलो होतो, ते सगळेजण खेळत होते. चला मग आता इथेच ब्लॉगला एंड करते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. आणि हो, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला विसरू नका. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला फीडबॅक द्यायला विसरत नका जाऊ. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज. सबस्क्राईब करून द्या आणखी.